स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप घेऊन बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात मोठे पडसाद उमटत आहेत। शिंदे सेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही राज्यातील राजकीय वातावरण मात्र तापलेलेच आहे। यामध्ये राज्याच्या राजकीय साहित्यिक वर्तुळात वादळ उभे करणाऱ्या या वादात आता वंचित बहुजन आघाडीने फारसा गाजावाजा न करता उडी घेतली। आमदार संजय गायकवाड यांच्या आवाहनाला न जुमानता वंचितने आज शनिवारी रणरणत्या उन्हात आज सोमवारी शेगावात पुस्तकाचे जाहीर वाचन केले। आज 28 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामूहिक वाचन करण्यासाठी शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची निवड केली। येथे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, दादाराव अंभोरे, उमेश इंगळे, दीपक विरघठे यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आमदार गायकवाड यांच्या विरोधात रोखठोक भूमिका घेत त्यांनी जे महिलांचा आदर करू शकत नाही त्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे ठणकावून सांगितले। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे वाचन आंदोलन करण्यात येत आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी देण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भीम, जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणला। यानंतर पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले। मा जिजाऊच्या पवित्र भूमीत आपण राहतो, ज्या मातेने शिवाजीसारख्या महान सुपुत्राला जन्म दिला, त्या शिवरायांनी या देशाची इतिहास घडविला, अशा थोर मातेस माझा प्रणाम। ही भूमी महान संत चोखामेळांची आहे, ज्यांचा जन्म दलित परिवारात झाला। ही भूमी बंधुभावाचा संदेश देणाऱ्या गजानन महाराजांची आहे। येथे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या वतीनं, शेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जी क्लिप व्हायरल झाली, ज्या छत्रपती शिवाजी कोण होता हा प्रकाश आंबी यांनी जे प्रकाशन पुस्तक केलेलं आहे 1988 साली गोविंद पानसरे यांचे जे पुस्तक लिखित आहे आणि ते प्रकाश आंबी नावाच्या व्यक्तीनं प्रकाशित केलं। परंतु बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कुठलंही वाचन न करता प्रकाश आंबीच्या आईवरून आणि पत्नीवरून अश्लील शिवीगाळ केली, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आमदार साहेबांना हे गोष्ट आमदार साहेबांना शोभणारी नाही आहे। आमच्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेबाच्या या महाराष्ट्रामध्ये, फुलूशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकशाहीच्या आदर न करता या ठिकाणी अनादर करत आहेत। अशा तुम्ही ज्या शिवराय परनाती मारी समानारे परनातीला मायेचा दर्जा दिला, मात्र त्याच शिवसेनेचे स्वतःला आमदार समजणारे संजय गायकवाड आपल्या या संपूर्ण शिवरायाच्या भीमरायाच्या माता जिजाऊच्या माय बहिणीला अश्लील शिवीगाळ करून या ठिकाणी त्या माय बहिणीचा या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे। अशा आमदारांना तरवीत बडतर्फी करण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, थांबतो। जय भीम, राम राम, नमस्कार। आज आंदोलन कुठलं केलं? आज आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे प्रकाश आंबी यांच्या आईवरून आणि मायवरून जे अश्लील शिवीगाळ आमदार संजय गायकवाडांनी केली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत। त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। आणि आज या ठिकाणी आम्ही गोविंद पानसरे लिखित 1988 साली त्यांनी जे पुस्तक लिहिलं, छत्रपती शिवरायांचा आदर्श त्याच्यामध्ये आहे, तो सर्व बहुजनांच्या कानावर पडावा असं आम्ही त्या पुस्तकाचं या ठिकाणी वाचन करणार आहोत। आणि आमदार संजय गायकवाडचा ज्या माय बहिणीला अश्लील शिवीगाळ केली, म्हणजे संपूर्ण माय बहिणीचा या ठिकाणी अपमान करण्यात आला, त्या आमदाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, युवक आघाडीच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।